हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि आता संध्याकाळचे 4 वाजले आहेत। मी आता माझं रुटीन सुरू करत आहे, कारण आज सकाळपासून व्हिडिओ घ्यायला जमला नाही आणि आता ना संध्याकाळचं वेळ आहे आणि ते माझं एका साईडला स्वयंपाक पण चाललाय आणि मला भांडी क्लीन करायचे। दुपारी जेवण वगैरे केलेली आणि आज स्वयंपाक मी लवकर करत आहे, कारण आज ना मला ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी आमच्या युनिटमध्ये कार्यक्रम आहे, तिकडे जायचं होतं। तर चला म्हटलं जायच्या आधी ना काहीतरी बनवून जाऊया स्वयंपाक, कारण यायला पण वेळ होणार होता। तर मी आज मस्त असा पुलाव बनवणार आहे, सगळ्या भाज्या वगैरे म्हणजे सगळ्या भाज्या वगैरे वापरून ना मस्त असा पुलाव बनवायचा आहे। चला मग पटपट लागते का मला। आणि भांडी अजून क्लीन नाही झाली, कारण अर्णव स्कूलला गेलता, तो आता स्कूलमधून आलाय, त्याला चपाती वगैरे बनवून दिलं, भाजी आमटी भात सगळं गरम करून दिलं। आता भांडी आता सगळी रिकामी झाल्यात, अर्णवचा टिफिन वगैरे पण रिकामा होतोय, स्कूलचा वगैरे बॉटल या सगळ्या गोष्टी मग एकत्र सगळी भांडी वगैरे क्लीन करता येतील। एका साईडला मी भाज्या वगैरे पण सगळ्या कट करून ठेवल्यात, जो की मला पुलाव वगैरे बनवायचा आहे। आणि आता इथं मी आवाज कमी केला, कारण ना बाहेर टीव्ही वगैरे चालू असल्यामुळे काही समजत नव्हतं बोललेलं। चला तर आता पटपट मी भात वगैरे फोडणी देते आणि नंतर बघूया बाकीचं माझं आजचं काय काय रुटीन आहे। आणि आता इथं ना माझा भात वगैरे फोडणी देऊन झाला होता। चला म्हटलं पटपट सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतो। आणि भांडी पण ना भरपूर असतात, कारण अर्णवचा टिफिन, कुणालचा टिफिन, बाकीची घरातली भांडी, भरपूर अशी भांडी होतात। तर म्हटलं आता चला पटपट भांडी वगैरे क्लीन करून घेतो। आणि आम्हाला ना कार्यक्रमाला 5:30ला जायचं होतं, फौजी येणार आहेत न्यायला। आणि बघूया मी माझ्या मैत्रिणींच्या बरोबर जाणार आहे। अर्णव कुणाल जर गेले फौजींच्या पर मी त्यांना पाठवीन, कारण मैत्रिणी माझ्या सगळ्या म्हटल्या की आपण चालत चालतच जाऊया, जवळच आहे, जास्त लांब नव्हतं जायचं। आणि आता इथे माझं चाललंय भांडी वगैरे क्लीन करायची। चला तर आता पटपट सगळं आवरते आणि नंतर बोलते। आणि आता इथं घरातली कामं आवरली, त्याच्यानंतर मी माझं पण आवरलं होतं। आणि आता इथं कुणालचा आवरायचा नंबर आला, त्याला शूज वगैरे घातलं, कानटोपी वगैरे घातली, कारण बाहेर ना खूप अशी थंडी आहे। आणि चला आता आम्ही चाललोय, सगळी रेडी झालोय। अर्णव अजून रेडी व्हायचा राहिलाय, कारण त्याचं चाललं होतं काहीतरी करायचं। चला आता, आणि थंडी आहे ना त्यामुळे फुल जॉकेट वगैरे घातल्यात, कारण बाहेर खूप अशी थंडी आहे। दरवाजा वगैरे, अर्णव लाईट वगैरे बंद कर, कॅप घाल डोक्याला। आणि बघूया आता तिथे गेल्यानंतर व्हिडिओ घ्यायला जमला तर नक्कीच घेईन। चला बा लाईटी बंद कर सगळ्या। आणि फौजी पण आले होते, फौजींना मी म्हटलं कुणाला वगैरे घेऊन जावा, अर्णव तर आमच्या सोबतच येणार होता। आता लॉक वगैरे लावलं मी। चला आता आपण जाऊया कार्यक्रमासाठी आणि बघूया तिथे गेल्यानंतर व्हिडिओ घ्यायला जमला तर मी नक्कीच व्हिडिओ घेईन आणि तुमच्याबरोबर शेअर करीन। चला तर मग जा। आणि आता फौजी आणि कुणाला गेले आहेत, त्याच्यानंतर मी माझ्या इथं मैत्रिणीला पण बोलवायला आली, आमच्या बिल्डिंगमधल्या दीदी। आता त्यांना पण घेऊन आता आम्ही सर्वजण जाईन। मराठी ताई वगैरे पण येणार होत्या, पण त्या गेल्या होत्या, कारण त्यांची मुलं लहान आहेत तर मुलं चालणार नाहीत ना, तर त्या बसमधून गेल्या होत्या। बस पण आली होती न्यायला आम्हा सर्वांना, पण त्यावेळेस ना आमचं आवरलंच नाही, घरातली बाकीची कामं आवरत बसलो। आणि चला म्हटलं काही नाही, एवढं पण म्हणजे लांब नव्हतं की बसनं जावं लागेल, आपण चालत पण जाऊ शकतो। पण ज्यांची लहान मुलं आहेत ना त्यांना प्रॉब्लेम येतो चालत जाण्यासाठी, कारण मुलं कसं चालत नाहीत। तर आता आम्ही बघा सगळी गेली होती, आम्हीच फक्त राहिलोय पाठीमागं। चला तर जाऊया आणि बघूया कशा प्रकारे आहे तिथं कार्यक्रम।
आणि आता इथं आम्ही आमच्या युनिटमध्ये पोहोचलो होतो. तर बघा इथं सॅन्टा वगैरे आहे. तर खूप छान ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी डेकोरेशन वगैरे केलं होतं. खूप छान सजावट केली होती आणि बघायला पण खूप छान वाटत होतं. बघा तुम्ही पण बघून घ्या मग कशा प्रकारे इथं सजावट वगैरे केली होती. थोडाफार मी इथं व्हिडिओ घेतलाय. तर चला तर आणि थंडी खूप असल्यामुळे ना तिथं गेल्यानंतर आम्हाला चहा कॉफी ज्यांना जे प्यायचं होतं ना ते दिलं. थोडंफार मी पिलं. त्याच्यानंतर कुणालला पण दिलं मी, कारण मुलांना पण वाटतं ना पियावं, कारण थंडीच खूप होती. खूप म्हणजे खूपच. धीरे धीरे कर धीरे 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 आगे आगे अब देखो पूरी सिनेमैटिक्स दिखाओ. आणि तिथे ना केक कटिंग वगैरे केला. तेव्हा ना सगळे ऑफिसर मॅडम वगैरे होता, त्यामुळे केक कटिंग करताना वगैरे मी काही व्हिडिओ घेतले नाहीत. आणि छान आम्ही केक वगैरे खाल्ला. थोडं स्नॅक्स वगैरे मस्त छान आमची पार्टी झाली. आणि आता आम्ही घरी आलोय. चला आता घरी आलोय तर बाकी आता घरातला आवरूया. आणि जास्त पण वेळ झाला नव्हता, लगेच आम्ही पोहोचलो घरी. घरी आल्यानंतर ना फौजी आम्हाला इथं ख्रिसमस सेलिब्रेशन का करतात त्याच्याविषयी आम्हाला थोडंफार सांगत होते. चला तर मग तुम्ही पण ऐकून घ्या. नाही ती मेंढपाळ असतात ग. मग ती म्हणजे ते गाई गोर मशा सगळ्या पाळणाऱ्या. मग ते काय असते त्यांचं घर छत तसं असतं. छत असते पुढं ती गोटा केला असते आणि त्याच्या पुढे पाण्याचा हे केलं असते, विहीर केलेला. आणि काल ना ख्रिसमस पार्टीस आल्यानंतर व्हिडिओ काय बनवला नाही, कारण वेळ झाला. त्याच्यानंतर मी भात वगैरे बनवूनच गेलतो. सर्वांनी भात वगैरे खाऊन घेतला. थोडं सगळ्यांच्या गप्पा वगैरे नंतर आराम केला. आणि आज दुसरा दिवस आहे. सकाळचे मला वाटतं 12:30 सकाळचे नाही दुपारचे 12:30 झाल्यात. घरातली सगळी कामं आवरली, मुलांना आंघोळा वगैरे घातल्या. आणि अर्णवला आजपासून ना ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत 10-15 दिवस. कुणालचा अजून मेसेज आला नाही. कुणालला पण आहेत, पण आजपासून आहेत की संडे पासून म्हणजे सोमवारपासून आहेत ते माहीत नाही. तर अर्णवला तर सुट्टी आता सुरू झाली आहे ख्रिसमसची. चला तर आता स्वयंपाक बनवायचा आहे. रात्री भात केलेला ना मसाले भात शिल्लक आहे. मला चपाती भाजी बनवायची आहे. चपातीला कणिक वगैरे मळल्या. चला मग आता पटपट चपाती वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते. चला आता स्वयंपाक वगैरे सगळा बनवून झालाय. थोडा वेळ बाहेर जाऊन उन्हामध्ये बसते. आणि अजून फौजी आलेले नाहीत. अर्णव आणि कुणाला आज पार्कमध्ये खेळायला गेल्यात, कारण सुट्टी आहे म्हटलं आता काही टेन्शनच नाही. तर म्हटलं जावा दोघं पण पार्कमध्ये. तोपर्यंत मी सगळा स्वयंपाक करून घेतो. मी चपात्या वगैरे केल्यात, टमॅटोची भाजी वगैरे बनवल्या. आणि रात्री ना पुलाव केला होता मिक्स भाज्या वगैरे सगळ्या घालून. तो पुलाव वगैरे शिल्लक आहे, तर थोडेफारच भाजी बनवल्या. चला तुम्हाला दाखवते. इथं बघा मस्त अशा गरमागरम चपात्या बनवून ठेवल्यात. आणि ह्याच्यामध्ये ना टमॅटोची भाजी वगैरे बनवल्या. आणि चला आता थोड्या वेळानं मी खाली जाऊन बसते उन्हामध्ये, कारण अजून फौजी पण नाही आले, मुलं पण नाही आले. तर घरामध्ये काय करणार, ऊन पडलंय छान. बाहेर माझ्या मैत्रिणी पण आहेत, सर्वांच्यावर बसते. आणि अजून टाइम आहे फौजींना यायला. तर चला थोड्या वेळ बसूया उन्हामध्ये. आणि खाली ना छान असं ऊन पडलं होतं. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र. आणि आमचा ख्रिसमसचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
चला तर मग बाय बाय.